महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विविधतेनं नटलेला राष्ट्र. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र हा पंढरपूर म्हणजेच वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाची ओळख असणारा महाराष्ट्र. पंढरीच्या विठ्ठलाचं महत्त्व हे वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान यांचं सुद्धा महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मानलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण आळंदी देवस्थान आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. आळंदी देवस्थान आणि त्याचा इतिहास म्हणजे आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक छोटं शहर आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ म्हणून ओळखलं जातं. हे शहर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे ठिकाण वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरचं विठ्ठलाचं ठिकाण आहे, अगदी त्याचप्रमाणे आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाची आहे. दरवर्षी लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात. आळंदी देवस्थानाचा इतिहास हा खूप जुना आहे. आळंदी देवस्थान संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची समाधी या ठिकाणी आहे. आळंदीतील मुख्य देवस्थान हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी आहे, ज्याला आळंदी मंदिर किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर म्हणून किंवा माऊली मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या तीरावर असून त्याच्या मागील बाजूस एक सुंदर घाट आहे. मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे, ज्यात 4 प्रवेशद्वार आहेत आणि एक गुंबदाकार छत आहे. समाधी स्थळावर संत ज्ञानेश्वरांची चांदीची मूर्ती आणि चांदीची छत्री आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांची चित्र आणि त्यांच्या पालख्या सुद्धा या मंदिर परिसरामध्ये ठेवल्या जातात. मंदिराच्या जवळ चालती भिंत आहे. ही चालणारी भिंत जिथे संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला भेटण्यासाठी ही भिंत चालवली असं सांगितलं जातं. मंदिराचे दर्शन सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत खुलं असतं. येथे दरवर्षी आषाढी एकादशीला पालखी सोहळा सुरू होतो, ज्यात लाखो वारकरी किंवा वारकरी संप्रदायामधील लोक हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे 225 किलोमीटर इतका पायी प्रवास करत, विठ्ठल नामाचा गजर करत, तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरला जात असतात. या ठिकाणचा दैनंदिन दिनक्रम आहे. मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या पूजा आरत्या होत असतात. या ठिकाणी सकाळच्या 4 वाजल्यापासूनच घंटानाद, डंका, सनईवाद अशा प्रकारच्या पूजा अर्चा किंवा पहाटे सकाळी 4:15 ते 5:30 दरम्यान पूजा, धूप आरती अशा प्रकारे चालू असतात. दुपारी 12:30 मध्ये भाविकांच्या महापूजा सुद्धा असतात. दुपारी 12:30 ते 1 दरम्यान महानैवेद्य. दुपारी 4 ते 5 मध्ये वारकरी शिक्षण संस्थेमार्फत या ठिकाणी प्रवचन आयोजित केली जातात. रात्री 8 ते 9च्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हरिपाठ घेतला जातो. हा बदल फक्त याच्यामध्ये काही विशिष्ट सणाला याच्यामध्ये बदल होऊ शकतो. रामनवमी किंवा कृष्ण जन्माष्टमी यासारख्या दिवशी महापूजा बंद असते आणि कार्यक्रमात बदल होण्याची सुद्धा शक्यता असते. आळंदीचा इतिहास म्हणजेच 13व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा संत ज्ञानेश्वर 1275 ते 1296 यांनी समाधी घेतली. ते वयाच्या 21व्या वर्षी त्यांना 1296 मध्ये स्वतःची जिवंत समाधी घेतली आणि त्यांच्या समाधीवरच हे सिद्धेश्वर मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर 1570 किंवा 1540 मध्ये पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. या मंदिराला एक आगळं वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. आळंदी हे संत ज्ञानेश्वरांचं आजोळ आणि त्यांची कर्मभूमी सुद्धा आहे. ज्ञानेश्वरांनी 1878 मध्ये म्हणजेच या मंदिराला महादजी शिंदे यांनी आळंदीला एक दान मिळालं, त्यामुळेच या मंदिराचं नूतनीकरण केलं. 1820च्या दशकात हैबतराव आरळपकर यांनी सुद्धा या मंदिरासाठी पालखीची परंपरा सुरू केली. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये आळंदीला नगरपालिकेचा दर्जा मिळालेला होता. भाविक या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत होते, त्यामुळे ब्रिटिश काळात या ठिकाणी नगरपालिकेचा दर्जा मिळालेला होता. भाविकाच्या करातून उत्पन्न मिळत असे आणि आळंदीला देवाची आळंदी म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कारण की पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आणखीन इतर 1-2 आळंदी आहेत. त्यामुळं या ठिकाणची जी आळंदी आहे, ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी किंवा माऊलीची आळंदी किंवा देवाची आळंदी म्हणून याला संबोधलं जातं. धार्मिक दृष्ट्या याला अत्यंत वेगळं महत्त्व असून संत निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांची सुद्धा ती कर्मभूमी आहे. त्यामुळे या क्षेत्राला किंवा या मंदिराला किंवा आळंदी या गावाला एक वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात आळंदीला पंढरपूर इतकंच महत्त्व आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमचा हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.